बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची आज बैठक पार पडलेली आहे। वसई विरारच्या महापौर उपमहापौर कोण होणार या संदर्भात ही बैठक पार पडली आहे। महापौर पदासाठी 7, उपमहापौर पदासाठी 10 इच्छुकांचे पक्षाकडे अर्ज आल्याचं माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आज आम्ही घेतलं त्याच्यामध्ये उमेदवारांना हिशोब किंवा अन्य काही बाबी होत्या, काही फॉर्म भरायचे होते, काही सह्या करायच्या होत्या, त्याचं सगळ्या सुरुवातीला मार्गदर्शन केलं। त्यानंतर इच्छुक तर आमच्या इकडे साधारणतः 10 जण उपमहापौर पदाकरता आणि 7 जण महापौर पदाकरता आणि अजून येत आहेत। फायनल महापौर कधी ठरणार? फायनल आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत असे जे महत्वाचे आहेत ते बसून आम्ही त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन सकाळी फॉर्म भरू, 2-3 फॉर्म भरू। अकोल्यात महापौर पदासाठी भाजप वगळता सर्व पक्षीयांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। बैठकीमध्ये काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह संख्याबळ जे आहे ते 44 वर पोहोचल्याचा दावा भाजपने केला। तर महापालिकेमध्ये आमची सत्ता येणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे आजच्या बैठकीला महत्त्व जे आहे ते प्राप्त झाले।